माझं आणि माझ्या टीमचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये येईल तेव्हा येईल, पण नागपूर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये येणं आवश्यक आहे. कारण तुम्ही आतापर्यंत सगळेच गाणे ऐकले असतील. रामाचे ऐकले, कृष्णाचे ऐकले, विठ्ठलाचे ऐकले, पांडुरंगाचे ऐकले, बुद्धाचे ऐकले, बाबासाहेबांचे ऐकले, पण या हिरोज वरती गाणे लिहिणारा एक महाकालाल सुनील इंदुवामन ठाकरे आणि यांना संगीत देणारी ही माझी एवढी स्ट्रॉंग टीम. मराठा सेवा संघ फक्त मराठ्यांचा आहे. मराठा सेवा संघ फक्त मराठ्यांचा आहे असा समाजात गैरसमज आहे. ही निर्मिती मराठा सेवा संघाची आहे आणि तुम्हाला कोणाची जात काढू नये म्हणतात, पण मी काढतो. आमच्या टीम मध्ये कुणबी आहे, आमच्या टीम मध्ये मराठा आहे, आमच्या टीम मध्ये माळी आहे, आमच्या टीम मध्ये बौद्ध आहे, आमच्या टीम मध्ये मारवाडी आहे, आमच्या टीम मध्ये न्हावी आहे, आमच्या टीम मध्ये आदिवासी देखील आहे. आणि ही टीम मारवाड्यापासून पाटलापर्यंत सगळ्यांचीच टीम आहे. फक्त मारवाडी लुटतात, पाटील की दाखवतात, पण संगीताचे कलाकार आहेत सगळे. या जोरदार कलावंतांसाठी एकदा स्वागत करा. मी थोडक्यात परिचय करून देतो, त्यानंतर अध्यक्ष बोलणार आहेत. अध्यक्ष आपल्या आहेत का? मी परिचय करून देतो. राकेशजी वानखेडे प्लीज. अध्यक्ष टीम एम्बियन्स संगीताची बाजू यांनी सांभाळलेली आहे. ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडनचे ते मेरिट आहेत आणि सातत्याने ते विद्यार्थ्यांना घडवतच असतात आणि टीम एम्बियन्स 4 वर्षापासून सांभाळत आहेत. खूप मोठा माणूस आहे, खूप मोठा कलाकार आहे. राकेश वानखेडे. परग्रहावरून आलेला एक कलाकार, कारण की नागपुरातले कमी पडले आणि आम्ही एक परग्रहावरून कलाकार बोलवला. सॅम. आमच्या टीम मध्ये काहीतरी व्हेरायटी पाहिजे होती असं वाटत होतं की पृथ्वीवरचे सगळेच प्राणी आहेत, सगळेच गातात, फक्त परग्रहावरचं कोणीतरी पाहिजे म्हणून सॅमला आणलंय. सॅम उर्फ AR तुरकर. सॅमने संगीत दिलंय अनेक गीतांना. सॅम स्वतः गातो चांगला, सॅम गिटार चांगला वाजवतो, सॅम कीबोर्ड चांगला वाजवतो आणि सॅम केसही चांगले वाढवतो. एकदा जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर माझी मुलगी. जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. हळूहळू मग वाहतात हे वादळ वारे, झोक्यावर ते बसते जेव्हा माझी मुलगी. तिला न रुतते नटणे बिटणे तरी नेहमी, तिला न रुतते नटणे बिटणे तरी नेहमी, परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी. मला मिळाले किती चांगले आई बाबा, मला मिळाले किती चांगले आई बाबा, मैत्रिणींना सांगत असते माझी मुलगी. घरी यायला मला जरा उशीर होता, घरी यायला मला जरासा उशीर होता, आई सोबत जागत असते माझी मुलगी. शिवानीसाठी जोरदार टाळ्या. आमच्या टीमची मुलगी आहे, ती खूप गोड मुलगी आहे. मला सुरुवातीला म्हणजे मला खरोखर वाटायचं की मला मुलगी व्हावी, पण मला रेडीमेडच मिळाली मुलगी. थँक्यू. इकडून सुरुवात करतो. आकाशवाणी नागपूरचे मान्यताप्राप्त तबलाजी आहेत, ते शिक्षकी व्यवसाय केलेला, त्यांचं BEd झालेलं आहे. संगीतात विशारद आहेत, तबल्यामध्ये विशारद आहेत. आकाशवाणी नागपूरवरती ते नेहमी साथ संगत करतात. सुमित महत्पुरे.
अनेक तालवाद्य सांभाळतात, पदवी झाली आणि MBA करत आहेत विक्रम ब्राह्मणकर तालवादक. मायबापांनी यांना इंजिनियर केलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि इथे तबला वाजून राहिले सागर राऊत. अक्षय तापडिया गिटारिस्ट आहे आणि गिटारची खूप सुंदर साथ करतो. याला बेस गिटार म्हणतात. बेस गिटारची साथ करतात मोहित बनसोड. नाही, या कार्यक्रमाचं मानधन मिळाल्यानंतर आम्ही सगळ्यांसाठी दाढी आणि कटिंगसाठी पैसे देणार आहोत. मानधन नाही मिळालं त्यामुळे सगळ्यांच्या दाढी कटिंग अशा वाढलेल्या आहेत. मला मिळालं, मी करून आलो. गायक आहेस? अरे इसकी ऊंचाई पर मत जा दोस्त, इसकी ऊंचाई पर मत जा दोस्त, वो तो आसमां है लेकिन सिर झुका के चलता है. प्रशांत मिसाळ. संगीतकार, गायक अशा भूमिकेत सुरेंद्र टेंभुर्णे. कोरसची साथ करीत आहेत रोहित अतकरे आणि गायक म्हणून धनराज कुटे. आणि माझा परिचय, मी वर्ल्ड फेमस आहे, सुनील इंदू अमन ठाकरे. गेल्या 15 वर्षापासून निवेदन क्षेत्रात आहे. 22-23 वर्षांपासून कविता लिहित आहे, ऐकत आहे, बोलत आहे. चला पुढे जाऊया. शिवयुग. आद्यगणनायक शिवापासून शिवसंस्कृतीची आरंभ झाली. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा शिवधर्माचा पाया आहे. या शिवधर्माची परंपरा निरंतर सुरू आहे, परंतु काळाच्या फरकाने हे बदलत चाललेलं आहे. आम्ही एक एक हिरो याच्यातून निवडलेले आहे. त्यातील एक महत्वाचा हिरो म्हणजे कबीर. कबीर उत्तर भारतातील एक महान संत कवी. नीरू आणि निमा या मुस्लिम दाम्पत्याने त्याचा सांभाळ केला. कबीराच्या जीवनकथा, जीवनचरित्राबद्दल अनेक कथा, दंतकथा आहेत. कबीराचे दोहे अर्थात काव्याच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठी सामाजिक क्रांती केली. कबीराने अनिष्ट परंपरा, जाती व्यवस्था, व्रतवैकल्य, मूर्तिपूजा या विरुद्ध लढा पुकारला. कबीर ज्ञानी व बहुश्रुत होते. त्यांनी अनेक ग्रंथातून मिळालेले ज्ञान पडताळणी करून पाहिले, त्यावर प्रखर भाष्य केले. ग्रंथ प्रामाण्याचा त्यांनी प्रखर विरोध केला. तत्कालीन ग्रंथ हे अंतिम सत्य आणि त्यानुसारच सगळ्यांनी वागले पाहिजे या अंधानुकरणास त्या कबीराचा विरोध होता. सामान्य जनांना न कळणाऱ्या संस्कृतचा ज्या काळात भक्कम पगडा होता, त्या काळात कबीराने तत्कालीन बोलीभाषेत आपल्या काव्यरचना जगाला दिला. त्यामुळे विषयाचे गांभीर्य थेट लोकांच्या हृदयापर्यंत सरळ सोप्या त्यांच्या भाषेत पोहोचायचे. त्यामुळे फार मोठा परिणाम झाला. त्या काळच्या वर्चस्ववादी प्रबळ व्यवस्थेला जबर हादरा बसला. कबीराचे काव्य शीख धर्मीयांच्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये देखील आहे. कबीरांचे काव्य हे जीवनाच्या वास्तवाची अभिव्यक्ती ठरत असल्यामुळे शेकडो वर्षांपासून आजही तेवढेच प्रभावी आहे. कबीरांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून सातत्याने माणसे जोडण्याचा प्रयत्न केला. कबीरांनी आपल्या दोह्याच्या माध्यमातून माणसे जोडली, जाणीवपूर्वक कार्य नेटाने पुढे नेले. अनेक दंतकथांच्या भोवऱ्यात कबीरांचे जीवनचक्र असले तरी त्यांनी जीवनाची सत्यकथा वारंवार मांडली आहे. आजच्या युगातही कबीराचे जीवन, साहित्य, कार्य हे जगण्याची प्रेरक दिशा ठरते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, हे माझं दुसरं हिंदी गीत आयुष्यातलं, जीने की चाह है मेरे कबीर, जीने की चाह है मेरे कबीर, जिंदगी की राह है मेरे कबीर. जीने की चाह है मेरे कबीर, जीने की चाह है मेरे कबीर, जिंदगी की राह मेरे कबीर, मानवता के जख्मों की आह कबीर,
कभी जिंदगी की राह मेरे कभी मानो ताके जख्मों की आह कभी तेरी मेरी परवाह कभी जीने की चाह है मेरे कभी जिंदगी की राह मेरे कभी जीने की चाह है मेरे कभी जिंदगी की राह मेरे कभी मानो ताके जख्मों की आह कभी तेरी मेरी परवाह कभी मेरी राह मेरे कभी जिंदगी की राह मेरे कभी जीने की चाह है